नमस्कार मित्रांनो, सकाळ-सकाळी खूप मोठी बातमी येते. एका कंपनीला हजारो कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याची घोषणा झालेली असते. न्यूज चॅनलवर देखील ब्रेकिंग न्यूज सुरू होते. टेलिग्रामवर अप्पर सर्किट कन्फर्मचा मेसेज येतात. WhatsApp ग्रुपवर टार्गेट फिरू लागतात. एक ट्रेडर घाईघाईनं स्टॉक बाय करतो, कारण बातमी पॉझिटिव्ह आहे. पण पुढच्या काही मिनिटात स्टॉक वर जाण्याऐवजी खाली पडतो. ट्रेडर गोंधळतो. इतकी चांगली न्यूज येऊनही हा स्टॉक खाली का जात आहे? पण उत्तर अनकम्फर्टेबल आहे. तुम्ही बातमीवर ट्रेड घेतला, पण मार्केट त्या बातमीवर आधीच ट्रेड करून बसलेलं असू शकतं. आणि न्यूज बेस्ड ट्रेडिंग मधली सर्वात मोठी समस्या हीच आहे. तुम्ही बातमी चुकीची वाचत नाही, बहुतेक वेळा ती उशिरा वाचत असता. आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, नोटिफिकेशन आहे, बिझनेस न्यूज ॲप्स आहेत, टेलिग्राम चॅनल आहेत, सोशल मीडिया आहे. माहितीचा वेग प्रचंड वाढलाय. पण माहितीचा वेग वाढला म्हणून रिटेल ट्रेडरला ॲडव्हांटेज मिळाला का? मला तर असं वाटत नाही. मिळालं असेल थोडंफार. कारण मार्केटमध्ये प्रश्न हा नसतो की बातमी तुम्हाला किती लवकर मिळाली. प्रश्न असतो तुमच्यापूर्वी ती कुणाला मिळाली? त्यांनी तिला कसा अर्थ लावला आणि त्याच्या ऑर्डर मार्केटमध्ये आधीच एक्झिक्यूट झाल्या आहेत का? न्यूज बेस्ड ट्रेडिंग वरून पाहिलं तर खूप साधं वाटतं. पॉझिटिव्ह न्यूज आली बाय करा, निगेटिव्ह न्यूज आली सेल करा. पण मार्केट इतकं सरळ असतं का? फायनान्शियल न्यूज पाहणारा प्रत्येक व्ह्यूअर श्रीमंत झाला असता. प्रत्यक्षात प्रत्येक बातमी मार्केटमध्ये 4 टप्प्यातून प्रवास करते. पहिला टप्पा असतो एक्स्पेक्टेशन. बातमी जाहीर होण्यापूर्वी मार्केटमध्ये काहीतरी अपेक्षा असते. समजा एखाद्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मोठी वाढ होणार अशी चर्चा आहे. अॅनालिस्ट एस्टिमेट्स देतात. मोठे इन्व्हेस्टर पोझिशन सुरू करतात. बातमी येण्याच्या अगोदर स्टॉक वाढू शकतो. म्हणजे ऑफिशियल रिझल्ट येण्यापूर्वी मार्केटनं फ्युचरमध्ये काही प्राइस समाविष्ट केलेली असते. दुसरा टप्पा येतो ॲक्चुअल न्यूज. कंपनी रिझल्ट जाहीर करते. प्रॉफिट वाढलेला असतो. हेडलाईन प्रॉफिट वाढलेला असतो. रिटेलरला वाटतं की आता स्टॉक वर जाणार. पण मार्केट हेडलाईन पाहत नाही. तो हेडलाईन आणि एक्स्पेक्टेशन यातलं अंतर बघतं. मार्केटला 40% प्रॉफिट ग्रोथ अपेक्षित होते आणि ॲक्चुअल आली 25%. तर कंपनीचा प्रॉफिट वाढलेला असूनही स्टॉक पडू शकतो. कारण रिझल्ट वाईट नसतो. तो फक्त मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी चांगला होता. तिसरा टप्पा येतो रिएक्शनचा. याच वेळी व्होलॅटिलिटी अचानक वाढते. बायर आणि सेलर मोठ्या ऑर्डर टाकतात. स्प्रेड वाढू शकतं. प्राइस एका दिशेला जाऊन अचानक रिव्हर्सल देखील करू शकते. चार्टवर ग्रीन कॅन्डल दिसते. रिटेल ट्रेडर एंट्री घेतो. पण ती कॅन्डल ट्रेंडची सुरुवात आहे की मोठ्या ट्रेडरच्या एक्झिटसाठी तयार केलेली लिक्विडिटी आहे हे माहीत नसतं. आणि चौथा टप्पा येतो इंटरप्रिटेशनचा. न्यूजचा खरा परिणाम काही मिनिटातच समजेल असं नाही. एखादी सरकारी पॉलिसी पहिल्या नजरेत एखाद्या सेक्टरसाठी पॉझिटिव्ह दिसू शकते, पण त्यामध्ये वाढणारा खर्च, नवीन नियम किंवा प्रॉफिट मार्जिनवर येणारा दबाव नंतर समोर येतो. हेडलाईन एका वाक्यात असते, पण त्याचा आर्थिक परिणाम अनेक लेयरमध्ये लपलेला असतो. एक ट्रेडर बहुतेक वेळा पहिल्या वाक्यावर पैसा लावतो. ही केवळ माहितीची समस्या नाही, ही रिएक्शन टाइमची समस्या असते. समजा एखाद्या स्टॉकची किंमत ₹500 आहे. पॉझिटिव्ह न्यूज आल्यानंतर तो काही सेकंदात 515 ला गेला. तुम्हाला नोटिफिकेशन दिसतं. तुम्ही ॲप उघडता, स्टॉक शोधता, क्वांटिटी टाकता, ऑर्डर कन्फर्म करता. तोपर्यंत प्राइस 520 झालेले असते आणि तुम्ही ₹520 बाय करता. पण ज्या ट्रेडरला 500 किंवा ₹505 एंट्री मिळाली, त्यांच्यासाठी तुम्ही बायर नसता, तुम्ही एक्झिट लिक्विडिटी असू शकते. ते प्रॉफिट बुक करतात. स्टॉक 510 वर येतो. बातमी अजून पॉझिटिव्ह आहे, पण तुमचा ट्रेड निगेटिव्ह आहे. न्यूज बेस्ड ट्रेडिंगचं गणित अनेकदा असंच असतं. माहिती योग्य, डायरेक्शनल लॉजिक, टायमिंग चुकीचं. आणि ट्रेडिंगमध्ये चुकीचं टायमिंग म्हणजे अनेकदा चुकीचा ट्रेड असतो. यात आणखी एक हिडन मेकॅनिझम आहे व्होलॅटिलिटी. मोठ्या बातमीच्या वेळेला प्राइस फक्त डायरेक्शनमुळे बदलत नाही, तर अंडरलाईनमुळे देखील बदलते. विशेषतः ऑप्शनमध्ये हा फरक खूप मोठा असतो. समजा तुम्ही एका मोठ्या इव्हेंटच्या आधी कॉल ऑप्शन बाय केला. तुम्ही बरोबर ठरला, स्टॉक वर गेला, तरीही ऑप्शनचा प्रॉफिट अपेक्षित वाढत नाही. कारण इव्हेंटच्या आधी ऑप्शन प्रीमियममध्ये मोठी मूव्हमेंट होण्याची शक्यता समाविष्ट झालेली असते आणि इव्हेंट नंतर अनसर्टनिटी कमी होते आणि प्रीमियम मधील अतिरिक्त व्हॅल्यू जी आहे ना ती ऑटोमॅटिक कमी होते. म्हणजे डायरेक्शन बरोबर असून देखील ट्रेडमध्ये लॉस होऊ शकतो. यापेक्षा विचित्र काय असू शकतं? तुम्ही भविष्य बरोबर बघितलं, पण तरीही पैसा गमावला. न्यूज बेस्ड ट्रेडिंग मधला दुसरा सर्वात मोठा धोका असतो प्रत्येक हेडलाईनला समान महत्त्व देणं. कंपनीनं नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलं, पॉझिटिव्ह वाटतंय. पण त्या प्रॉडक्टमधून रेव्हेन्यू किती येणार? प्रॉफिट मार्जिन किती असेल? कॉम्पिटिशन काय असेल? आणि लॉन्चच्या आधीच्या एक्स्पेक्टेशन काय होत्या? कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली,
ऑर्डर किती मोठी आहे, कंपनीच्या अॅन्युअल रेव्हेन्यूच्या तुलनेत तिचं महत्व काय, ऑर्डर प्रॉफिटेबल आहे का, ती पूर्ण करण्यासाठी किती काळ लागणार आहे, प्रोमोटरने शेअर्स खरेदी केले, किती शेअर्स, एकूण होल्डिंगच्या तुलनेत किती, खरेदी ओपन मार्केटमधून झाली की इंटरनल ट्रान्झॅक्शन मधून. हेडलाईन एक्साइटमेंट तयार करते, पण कॉन्टेक्स्ट ट्रेड तयार करते. सोशल मीडियावर कॉन्टेक्स्ट विकत नाहीत, ते स्पीड विकतात. ब्रेकिंग, बिग अपडेट, टुमारो अप्पर सर्किट, अर्जंट बाय. कारण अनसर्टनिटी समजावून सांगायला वेळ लागतो. कॉन्फिडन्स विकायला फक्त थंबनेल लागते. न्यूज बेस्ड ट्रेडिंग मध्ये ट्रेडरला वाटतं तो इन्फॉर्मेशनवर ट्रेड करत आहे, प्रत्यक्षात तो अनेकदा स्वतःच्या इमोशनल रिॲक्शनवर ट्रेड करत असतो. फिअर आली की सेल, एक्साइटमेंट आली की बाय, ब्रेकिंग न्यूज आली की क्वांटिटी वाढवा. पण प्रोफेशनल मार्केट पार्टिसिपेंट विचारतो, ही बातमी आधीपासून एक्सपेक्टेड होती का, प्राइसनं आधीच रिॲक्शन दिले आहे का, व्हॉल्यूम काय सांगतोय, न्यूज असूनही स्टॉक वर जात नसेल त्याचा अर्थ काय, माझा स्टॉप लॉस लॉजिकली कुठे आहे, आणि सर्वात महत्वाचं, मला आत्ताच ट्रेड घेण्याची गरज आहे का. हा शेवटचा प्रश्न रिटेलर क्वचितच विचारतो, कारण न्यूज तातडीची भावना निर्माण करते. आत्ता नाही घेतलं तर अपॉर्च्युनिटी निघून जाईल. पण मार्केटमधली एक अपॉर्च्युनिटी चुकली म्हणून ट्रेडर संपत नाही. चुकीच्या अपॉर्च्युनिटीमध्ये मोठं कॅपिटल अडकलं तर मात्र पुढच्या वेळेला योग्य अपॉर्च्युनिटीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत. याचा अर्थ प्रत्येक न्यूज पूर्णपणे इग्नोर करावी असं पण नाही. पण ही न्यूज कॉन्टेक्स्ट देऊ शकते का, ती व्होलॅटिलिटी वाढण्याचं कारण सांगू शकते का, एखादं स्टॉक किंवा एखाद्या सेक्टरकडे लक्ष वेधून घेऊ शकते का, एक्झिस्टिंग पोझिशन मधील रिस्क बदलण्याचा इशारा देऊ शकते का. पण न्यूज ही स्वतःमध्ये ट्रेडिंग सिस्टम नाही. ट्रेड घेण्यासाठी प्राइस स्ट्रक्चर, ट्रेंड, व्हॉल्यूम, लिक्विडिटी, रिस्क, रिवॉर्ड, एक्झिट प्लॅन आवश्यक असतो. न्यूज हा टिगर असू शकते, डिसिजन नाही. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीची पॉझिटिव्ह न्यूज आली, स्टॉक गॅप अप ओपन झाला, घाईने बाय करण्याऐवजी ट्रेडर थांबू शकतो. पहिल्या काही कॅन्डलमध्ये प्राइस टिकते का, हाय व्हॉल्यूम असूनही सेलिंग येते का, स्टॉक गॅप अप टिकवतोय का, सपोर्ट तयार होतोय का. कधी कधी सर्वोत्तम रिॲक्शन म्हणजे ट्रेड न घेणं. हे ऐकायला खूप बोरिंग वाटतं, पण ट्रेडिंग मधील अनेक प्रॉफिटेबल डिसिजन चार्टवर दिसत नसतात, कारण ते ट्रेड्स घेतलेले नसतात. ट्रेडर स्वतःची इंडिपेंडंट डिसिजन मेकिंग क्षमता गमावू शकतो. त्याला सतत कुणीतरी सांगावं लागतं काय बाय करायचं, काय सेल करायचं, कुठली न्यूज महत्वाची आहे, उद्या मार्केट कुठं जाणार. हळूहळू तो मार्केट समजणं बंद करतो. तो फक्त नोटिफिकेशनला रिस्पॉन्ड करतो, आणि नोटिफिकेशन बंद झाल्या आणि त्याची स्ट्रॅटेजी पण बंद होते. ज्या मार्केटमध्ये लाखो पार्टिसिपंट्स, इन्स्टिट्यूशन, अल्गोरिदम आणि वेगवेगळ्या एक्सपेक्टेशन एकाच वेळी प्राइसवर परिणाम करत आहेत, त्या मार्केटचा निष्कर्ष खरोखरच एका ब्रेकिंग हेडलाईन न्यूज मध्ये असू शकतो का, की आपण न्यूज ट्रेड करत नाही आहोत, आपण फक्त त्या बातमीवर आपल्याला झालेली पहिली इमोशनल रिॲक्शन ट्रेड करतोय. पुढच्या वेळी एखादी मोठी बातमी दिसली आणि तुमचं बोट बाय सेल कडे गेलं, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, ही बातमी मला अपॉर्च्युनिटी देत आहे की माझ्या आधी पोझिशन घेतलेल्या कुणाला तरी एक्झिट देत आहे. मित्रांनो, न्यूज बेस्ड ट्रेडिंग हे या पद्धतीनं चालतं, या लॉजिकनं तुम्हाला काम करावं लागतं, ही सायकोलॉजी तुमची असावी लागते, त्यावेळेला तुम्हाला मार्केटमध्ये मोठा रिवॉर्ड मिळतो. मित्रांनो, तुम्हाला न्यूज बेस्ड इव्हेंटवर ट्रेडिंग करायचं की न करायचं ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल असं मी गृहीत धरतो. परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.